ओडिशा राज्यातील सहकार विभागाचे अधिकारी लासलगाव बाजार समितीला भेट। कांदा या शेतीमालाचे उत्पादन खर्च, बाजारभाव, लिलाव प्रक्रिया तसेच निर्यात विषयक धोरणा आणि शेतकरी व व्यापारी वर्गातील अडीअडचणीबाबत चर्चा करण्यासाठी ओडिशा राज्यातील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीला दिली भेट। यावेळी अपर सचिव प्रभू कल्याण पटनायक, सहसचिव श्रीमती मिश्रा, उपसचिव श्रीमती सुभद्रा पटनायक, सहाय्यक निबंधक मोहन प्रधान, सहाय्यक निबंधक पांडा आदि उपस्थित होते। या प्रसंगी नाशिक उपनिबंधक संदीप जाधव, निफाड सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड, बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाळे, सदस्य जयदत्त होडकर, संदीप दरेकर, डॉक्टर श्रीकांत आव्हारे, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाडोने, सहसचिव प्रकाश कुमार, सहाय्यक सचिव तथा सर्व लिलाव प्रमुख सुरेश विखे, व्यापारी प्रतिनिधी जैन राका आदि उपस्थित होते। कांदानगर न्यूज़साठी अजीज खान पठान, लासलगाव। प्याज का बहुत सारा एक्शन होता है, तो कैसे एक्चुअल में प्रैक्टिकल में कैसे होता है वो सब देखने के लिए हम लोग आए थे, ताकि मैंने यहाँ पे जैसे हम लोग देखते हैं कि चासी को अपना जो उचित मूल्य मिलता है, उसी हिसाब से वहाँ पे भी हम लोग उड़ीसा में भी जाके उसी टाइप का जो प्रैक्टिस जहाँ पे है वो फॉलो करने के लिए वहाँ पे गवर्नमेंट को हम लोग सजेशन देंगे। उसी हिसाब से गवर्नमेंट अगर अनुमति देता है तो उसी हिसाब से हम लोग करेंगे फिर वहाँ पे जाके उड़ीसा में। यही हमारा मेन मकसद है इस विजिट का। आज लासलगाव बाजार समितीमध्ये ओडिशाचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं होतं आणि आपण जर बघितलं गेल्या 8-15 दिवसापासून सातत्यानं अनेक समित्या, अनेक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने अनेक गट या ठिकाणी बाजार समितीमध्ये येत आहे आणि त्या भेटी देत आहे। मागील सप्ताहामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं की शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या, कृषी कल्याण मंत्रालयाच्या वतीने सुद्धा एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं, परंतु त्यानंतर त्यांनी नाफेडच्या खरेदी असतील, NCCFच्या ज्या खरेदी असतील त्या खरेदीला त्या ठिकाणी भेट दिल्या, त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर अचानक पद्धतीने नाफेडच्या 2 अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी बदल्या झाल्या आणि आजही या ठिकाणी अशा पद्धतीने अभ्यास दौऱ्याच्या एक निमित्त साधून आल्यात का काय ते सांगता येणार नाही, परंतु अत्यंत या ठिकाणी या शिष्टमंडळाला आम्ही स्पष्टपणे सांगितलं की आपले अभ्यास दौरा किंवा आपलं जे काही शिष्टमंडळ या ठिकाणी बाजार समितीमध्ये येत आहे त्याचा कुठलाही परिणाम या बाजारभावावर होता कामा नये, कुठल्याही शेतकऱ्यांना त्या शिष्टमंडळाचा त्रास होणार नाही याची दक्षता त्या ठिकाणी त्यांनी घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या जी काही अडीअडचणी त्यासुद्धा या शिष्टमंडळासमोर आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत।